सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील टाकेवाडीतील सातोबा यात्रेचा आजचा दिवस दुसरा। प्रतिनिधी गणेश संसारे यांचा पाहूया विशेष रिपोर्ट। यात्रेच्या दुसऱ्या दिवशी अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील जांबूत बुद्रुक या गावातून ग्रामस्थ सातोबा दर्शनासाठी टाकेवाडीत या गावात दर्शनासाठी आले आहेत व त्यांची विशेष मुलाखत महाराष्ट्र ऑनलाईनचे विशेष प्रतिनिधी गणेश संसारे यांनी घेतलेली आहे व देवदर्शनासाठी आलेल्या भाविकांच्या व्यथा त्यांनी जाणून घेतल्या आहेत। बघूया हा एक विशेष रिपोर्ट। स्वागत आहे। आपण आलेलो आहे सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील टाकेवाडी या गावामध्ये। या ठिकाणी सातोबा देवाची यात्रा आहे। या यात्रेला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भाविक भक्तजन या ठिकाणी दर्शनाला येतात। या ठिकाणी अहिल्यानगर जिल्ह्यातून संगमनेर तालुक्यातील जांबूत बुद्रुक या गावातून ग्रामस्थ काही आलेले आहे। सातोबा देवाच्या दर्शनाला ज्या ठिकाणी सत्वाला पावणारा हा देव सातोबा यांची ओळख आहे। आपल्या ठिकाणी काही ग्रामस्थ आहे जे अहिल्यानगर जिल्ह्यातून संगमनेर तालुक्यात जांबूत बुद्रुक या गावातून आलेले आहे। यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। काय सांगा, कुठून आला? संगमनेर जांबूत संगमनेर। काय सांगाल सातोबा देवाची महिमा? ही काय जशी बोलेल तशी चालत, तिला काय बोलायचं जशी मागेल तशी देते। फक्त भक्ती भावाने मागितलं पाहिजे, त्याचं प्रेमाने केलं पाहिजे। आपण किती पिढ्या या ठिकाणी? आमच्या जवळ काही पिढ्या झाल्यात, आता 3री 4थी 5वी पिढी असेल। कायमचाच येतो ग्रामस्थ यांच्याशी आपण जे सातोबा देवाची माहिती आपल्याला सांगणार आहे। काय सांगणार सातोबा देवाची माहिती? सातोबा देवाची माहिती अशी, शंकराचा मुलगा वीरभद्र हा वीरभद्राचा अवतारी, त्याला सतयुगामध्ये बंगालचं राज्य दिलं, तो तप करायला कर्नाटकमध्ये घोडेगिरीमध्ये होता आणि भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी भक्तांच्या वचनात असल्यामुळं तो आपल्या महाराष्ट्र देशात गायीच्या खुरात आला। तर ज्यावेळेस शिखर शिंगणापूरला शंकर पार्वतीचं लग्न लागलं, त्या शंकर पार्वतीच्या लग्नामध्ये जे मेंढीच्या लोकरीचं काकण लागत होतं द्वारा, तो बिरदेवाने आणून दिला। मग शंकराने बिरदेवाला असं सांगितलं की मी शिंगणापूरला थांबणारी, तुम्ही मी इथंच थांब माझ्याजवळ। म्हणून मग त्यांनी हे जंगला डोंगर म्हणून त्यांनी निवडला। त्यांनी कांबाईला सुद्धा बरोबर आणलं आणि पायथ्याला कांबाईचं मंदिर आहे।
तर सतोबा देव हा सत्याला पावला म्हणून सतोषी आहे, डोंगराव बसला म्हणून डोंगरचा हरी म्हणतात. पण हा बिरोबाचाच अवतारी. ह्यो सतयुगानंतर आपला ह्यो जो कलियुग आहे, या कलियुगात सुद्धा याची भरपूर अशी प्रखर अशी ताकद आहे, शक्ती आहे. तो भक्तांना जसं मागल तसं तो पावला जातो. तो सगळीकडे असतो. त्याची 19 मानकरी, त्याच्यातले आम्ही कुलाळ आहे. आणि आज आमचा कुलाळांचा इथं मान आहे, धारीचा मान, दही तुपाची धार आहे. हे धार झाल्यानंतर इथल्या भक्तांचा घट हल्ला जातो. आणि उद्या इथलं यात्रा असती, भरपूर मोठी यात्रा असती. साधारण किती दिवसाची यात्रा आहे? ही यात्रा 3 दिवसाची. आपण पाहू शकतो या ठिकाणी साधारण 3 दिवसाची यात्रा आहे. उद्या सकाळी पहाटे 5 वाजता देवाची आरती होईल. तदनंतर सकाळी 9 वाजता देवाची पालखी होईल. रात्री 10 वाजता देवाची भाकणूक होईल. भाकणुकीच्या माध्यमातून देवा वर्षाचं जे भाकीत केलेलं असतं ते या ठिकाणी खरं झालेलं असतं. म्हणून या ठिकाणी सतोबा देवाचं नाव आहे, हे जगात नाव प्रसिद्ध आहे. सतोबा बिरोबा या ठिकाणी एकच आहे. म्हणून या ठिकाणी आपण काही माहिती घेऊ. या ठिकाणी एकच आहे, हे बिरदेवाचाच अवतारी. सत्याला पावला म्हणून सतोषा म्हणतात, डोंगरावर बसला म्हणून डोंगर चारी. आणि हे बिरदेवाचंच आहे. याच्याभोवती सगळे देवी देवतांचा अवतार आहे. आणि इथं ह्यो जंगलातच बसलेला आहे. सालाना आपण किती वर्षापासून या इथे येत आहे? सतयुगानंतर कलियुग सुरू झालं. आणि जे आमचे पूर्वज आहे, हे पूर्वजांना पहिल्यापासून देवानी मान दिलेली आहे. आणि मग त्याच्यामुळे आम्हाला इथं यावंच लागतं. या ठिकाणी पाहू शकता पुढे सतयुगापासून या ठिकाणी भाविक भक्तजन या दर्शनाला येतात. या ठिकाणी संगमनेर तालुक्यात जामोद बुद्रुक या गावातून भक्त येत आहे. या ठिकाणी इथून गेल्यानंतर शुक्रवारी या ठिकाणी जामोदमध्ये पण इथं पहिली देवस्थान यात्रा आहे, ती पण आपण जाणून घेऊया. इथं पहिली देवाची यात्रा दसऱ्याला झाल्यानंतर मग इथून आम्ही ज्यावेळेस जातो, आमचे जे भक्तजन जातात त्यांना मग तिथे पेडावरचा खेळ आहे. आणि याचे मंदिर सुद्धा भरपूर झालेले. आम्ही जांबूद येथे अहिल्यानगर जिल्ह्यात संगमनेर तालुक्यात जांबूद बुद्रुक येथे बरोबर सतोबाचं मंदिर बांधलं. आमची ती यात्रा एकादश झाल्यावर बार्शीला असते. आपण पाहू शकता जागोजागी देखील या देवाची यात्रा भरते. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात देवाची यात्रा भरते. तिथून हा खरं मूळ स्थान या ठिकाणी टाकेवाडी गावामध्ये आहे. म्हणून हे सर्व भक्त मंडळी या ठिकाणी दर्शनाला आले जांबूदच्या वतीने. म्हणून आपण या ठिकाणी पाहू शकता या ठिकाणी खूप सारी मंडळी या ठिकाणी असं या ठिकाणी ग्रामस्थ त्या माध्यमातून सतोबा देवस्थान चेलने विलीन आलेले आहेत. आपण पाहू शकतो महिला वर्ग देखील या सतोबा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून या ठिकाणी कॅमेरामन महादेव संसारे सातारा. बोलणार का देवाच्या या ठिकाणी काही महिला वर्ग देखील आलेले आहेत. त्यांच्याशी आपण बातचीत करूया. तर सतोबा देवस्थान या ठिकाणी आपण दर्शन घेतलेलं आहे. काय मनात आनंद झालेला आहे? काय खूप आनंद झालाय. आम्हाला खूप आनंद झालाय सतोबाच्या दर्शनाला येऊन. आम्ही 3-4 दिवस इथं मुक्कामी असतो. हा पावणारा देव आहे आम्हाला. आपलं नाव काय? राजू सुरेखा बाळासाहेब शेट्टी. आता पाहू शकता या ठिकाणी ताईंनी म्हटलेलं आहे नवसाला पावणारा हा सतोबा आहे. यांना देखील पावलं आहे का आपण जाणून घेऊया. दर्शन घेतो त्याचं. या ठिकाणी पाहू शकता हा सत्याला पावणार म्हणून सतोबा आहे. दरवर्षी या ठिकाणी महिला वर्ग असेल पुरुष वर्ग असेल या भाविक भक्तजन या सतोबा देवाच्या दर्शनाला येत आहे. कॅमेरामॅन महादेव पावसा गणेश संसारे, रिपोर्टर सातारा. निपक्ष रोखोक तसेच सामाजिक, आर्थिक, राजकीय, शैक्षणिक, धार्मिक ह्या रोखोक बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आपल्या MH ऑनलाईनला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.